खमंग तळलेला बोंबील कोणाला नाही आवडत. बट एक गोष्ट सांगू, माझी आई प्युअर व्हेजिटेरियन आहे, तरी सुद्धा तिला माहिती आहे की जेवणामध्ये जेव्हा नॉनव्हेज असतं तेव्हा मी नेहमीपेक्षा 2 घास जास्त खातो. आणि म्हणूनच केवळ माझ्यावरच्या प्रेमापोटी माझी आई स्वतःहून माझ्यासाठी नॉनव्हेज बनवते आणि प्रेमाने विचारते अजून थोडं वाढू. ते फक्त एक आईच करू शकते. आणि म्हणूनच आज आपण बनवतो आईच्या हातचे खास चटणी भरलेले बोंबील. आई बोंबील एका स्वच्छ कापडात गुंडाळून त्यावर थोडं वजन ठेवते जेणेकरून त्यातलं पाणी निघून जावं. आता यावर हळद, लिंबाचा रस आणि मीठ लावून बाजूला ठेवूया. चटणीसाठी ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, आलं, हिरवी कोथिंबीर, मीठ आणि लिंबाचा रस हे सगळं एकत्र वाटून घेऊया. ही चवदार चटणी आता आपण बोंबीलमध्ये भरूया. तुम्हाला माहिती आहे बोंबीलला इंग्रजीत बॉम्बे टेक का म्हणतात? बोंबीलला मासा प्रामुख्याने मुंबई आणि आसपासच्या समुद्रात आढळतो. ब्रिटिश काळात त्यांचे हेडक्वार्टर्स कोलकातामध्ये होते. तेव्हा मुंबईच्या ससून डॉक वरून बोंबील रेल्वेने बॉम्बे मेल म्हणून कोलकाताला पाठवला जायचा. आणि बंगाली भाषेत मेल म्हणजे डाक. ब्रिटिश लोकांना डाक हे उच्चारता आलं नाही म्हणून त्यांनी डक असं उच्चारायला सुरुवात केली आणि म्हणूनच नाव पडलं बॉम्बे डक. पूर्वी बाबा बाजारातून मासे आणायचे आणि साफ करून द्यायचे. पण आता लिशेसमुळे हे सगळं अगदी घरबसल्या आणि झंझटमुक्त झालंय. ना साफसफाईचं टेन्शन आणि नाही वेळ वाया जात. आता या बोंबीला रवा आणि तांदळाच्या पिठात नीट घोळवून मस्त खरपूस तळून घेऊयात दोन्ही बाजूनी. आणि तयार झाली चटणी भरलेली कुरकुरीत बोंबील. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना, मग अजिबात थांबू नका. लिशेसवरून आता ऑर्डर करा आणि तुमच्या आवडत्या रेसिपीज घरी बनवा, बिना झंझट, बिना टेन्शन.